आता इंदापूर तालुक्यातील मार्कड बापूंच्या राजाचा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। इंदापूर तालुक्यातील पडस्थळ गावात माडग्या जातीचा हा मेंढा आहे। हा 1 महिन्यांचा असताना मार्कड बापूंनी 30,000 रुपयांना खरेदी केला। मोठ्या प्रेमानं त्याला वाढवलं। दररोज 2 किलो गहू, मका, कणकेचे गोळे, म्हशीचं दूध आणि 6 अंडी असा आहार देऊन या गडीला त्यांनी चांगलंच तयार केलं। आता तो 2 वर्षांचा झालाय। भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पडस्थळ गाव पहिलवानांसाठी प्रसिद्ध आहे। प्रत्येक घरात एक तरी मल्ल अशी या गावची ख्याती आहे। बापूंच्या घरी गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या अशी जनावरं आणि कोंबड्या देखील आहेत। एकीकडे शेतीचं यांत्रिकीकरण होत असताना दुसरीकडे जनावरं हद्दपार होत असल्याचं चित्र आहे। मात्र बापूंनी आपल्या शेती व्यवसायात जनावरांना मोठं स्थान दिलंय। मका चारतो संध्याकाळी सकाळी, गहू चारतो संध्याकाळी सकाळी, अंडी असते 2 टाईम, दूध असतं अर्धा लिटर दूध 2 टाईम। याला कुठं कुठं नेता तुम्ही कशासाठी प्रदर्शन? आम्ही प्रदर्शन नेतो कुठं असेल तिथं आमचा नंबर आले कुठं कुठं त्याला मिळलंय पाणी पोषक काय। राजाला परिसरात फिरण्यासाठी 4 चाकी असते। यहाँ के हम है राजकुमार, आगे पीछे हमारी सरकार अशा आयटीत तो फेरफटका मारतो। राज्यस्तरीय पशु प्रदर्शनात प्रथम क्रमांक आलेल्या राजाची नागपूर येथील राष्ट्रीय प्रदर्शनात निवड झाली आहे। इंदापूरमध्ये राज्यस्तरीय प्रदर्शन झाले, त्यात ह्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि ह्याला आता नागपूर येथे होणाऱ्या 9 फेब्रुवारीच्या प्रदर्शनामध्ये, राष्ट्रीय प्रदर्शनामध्ये त्याला निमंत्रित केलेलं आहे। तर हा आमच्या पंचक्रोशीतील सर्वांचाच लाडका असून आम्हा गाववाल्यांना त्याचा खूप अभिमान वाटतो। 110 किलोच्या मल्लानं एका टकरीत भल्या भल्यांना आसमान दाखवलंय। राष्ट्रीय पातळीवर सुद्धा तो आपली ताकद दाखवून तालुक्याचं नाव मोठं करेल अशी खात्री गावकरी बाळगून आहेत। राहुल ढवळे, झी मीडिया, इंदापूर। झी 24 तास, एक पाऊल पुढे।